नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 फेब्रुवारी 2024 म्हणजेच काल झालेल्या पुरवठा निरीक्षक भरतीमध्ये जेवढी काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा होता, व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4, दादाभाई नौरोजी हे व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक होते। तर या वृत्तपत्राची सुरुवात ही सन 1883 मध्ये मुंबई येथे करण्यात आली। प्रश्न क्रमांक दुसरा असा होता पहा, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, मिझोरम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2, आयझॉल ही मिझोरम या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक चौथा, पेशीचा कोणता अवयव हा फक्त वनस्पतीच्या पेशीमध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1, पेशी भित्तिका हा अवयव फक्त पेशीच्या पेशीमध्ये आढळतो। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 हा खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 4, नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 आयोजित करण्यात आला होता। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, उपविंदर पाल सिंह मदान हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। प्रश्न क्रमांक 7, असहकार आंदोलनाला कोणत्या अधिवेशनामध्ये मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 1, नागपूर अधिवेशन या अधिवेशनामध्ये असहकार आंदोलनाला मान्यता मिळाली। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता भारताचा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1, केंद्रीय अर्थसंकल्प 2021 ते 2022 हा भारताचा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 हा कोणाला मिळालेला आहे? तर याचं उत्तर होतं पहा, चंदीगडचे रहिवासी होते ते रोहित कुमार यांना मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 10 असा होता, स्वातंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3, चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वातंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते। प्रश्न क्रमांक 11, PM विश्वकर्मा योजना ही कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4, चंदीगड या राज्यामध्ये PM विश्वकर्मा ही योजना सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 12, सन 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ गणेश आगरकर यांनी सन 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 13, नागरिक तत्त्व हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये येते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 ते कलम 11 यामध्ये नागरिक तत्त्व हे येते। प्रश्न क्रमांक 14, RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 3, तामिळनाडू या राज्यामध्ये RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याअगोदर तामिळनाडू या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 15,
9व्या शतकातील राजा मिहिर भोज हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 2 प्रतिहार या घराण्याशी 9व्या शतकातील राजा मिहिर भोज हे संबंधित होते. प्रश्न क्रमांक 16 साबरामती हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात या राज्यामध्ये साबरामती हा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न असा होता पहा प्रश्न क्रमांक 17 भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतातील NH44 हा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 18 अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 1 जहालवादी या नेत्याचे अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र मुखपत्र बनले होते. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या घटनात्मक विकासाची सुरुवात ही कोणत्या कायद्यान्वये झाली? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 2 1773 या कायद्यान्वये भारताच्या घटनात्मक विकासाची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 20 भारताचे उपराष्ट्रपती यांच्या संबंधित कलम पुढीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 3 कलम 63 हे भारताच्या राष्ट्रपती यांच्याशी संबंधित असलेलं कलम आहे. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशाचा नाश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मलेरिया या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशाचा नाश होतो. प्रश्न क्रमांक 22 103वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी रक्षण यासाठी 103वी ही घटनादुरुस्ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23 भारतामध्ये एक महत्त्वाचे बंदर आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारताचे एक महत्त्वाचे बंदर आहे तर ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण किती अनुसूची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक 25 वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणी काढल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा यांनी वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा काढलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 26 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे. प्रश्न क्रमांक 27 ली ॲडर पेसने ऑलिम्पिकमधील पदक कोणत्या वर्षी जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 4 सन 1996 या वर्षी ली ॲडर पेसने ऑलिम्पिकमधील पदक जिंकले. प्रश्न क्रमांक 28 दिव्यांग पार्कचे उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 नितीन गडकरी यांच्या हस्ते दिव्यांग पार्काचे उद्घाटन झाले. प्रश्न क्रमांक 29 भारतामधील थराचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारताच्या वायव्य या दिशेला भारतामधील थराचे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 30 अचल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर अचल या शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 3 पर्वत असा आहे. प्रश्न क्रमांक 31 कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ
ऑप्शन क्रमांक 2 ठार मारणे असा होतो. प्रश्न क्रमांक 32 लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द संपत्ती असा होतो. प्रश्न क्रमांक 33 पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द सलील असा होतो.